आणि ह्या भागामध्ये मी लहानपणापासून येतोय. खरं तर हे आमचं दैवत पाटील साहेबांचं नारळ ह्या देवाच्या ठिकाणी नारळ फोडून आपला प्रचार सुरू व्हायचा. त्या काळची परिस्थिती आणि आजकालची परिस्थिती बघितली आपण. आपल्या भागामध्ये 3 कारखाने आहेत, मांजरा, विकास आणि रेना. पाहिलं तर हा एवढा मोठा विकास कुणी घडून आणला? स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी घडून आणला. हे जर कारखाने जर उभा केले नसते तर हा तालुक्यात विकास झाला असता का? झाला नसता. कशामुळे घडलं हे? आपण पाहायला पाहिजे की काँग्रेसच्या पक्षाने किती मोठे मोठे नेते तयार केलेले आहेत. स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब असतील, विलासराव साहेब असतील, पाटील साहेब आहेत, निलंगेकर साहेब असतील, दिलीपरावजी आहेत, आज शहरातले अमित देशमुख आहेत, औसामध्ये बसवराज पाटील साहेब आहेत, विजयनाथ शिंदे होते, आज बीसी तुमच्याकडे उभा आहे. हा एवढा मोठा पक्ष, ह्या पक्षाने महाराष्ट्राचं किती मोठं डेव्हलपमेंट केलेलं आहे. मित्रो, 1980 मध्ये आम्ही जेव्हा दिल्ली गेल्यानंतर, पाटील साहेब जेव्हा दिल्ली गेले